शिवांजली ठेवीदार कृती समिती व शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी पाटण तहसीलदार कार्यालय येथे आंदोलन। आपण पाहूयात पंचनामा न्यूजच्या माध्यमातून काय आहेत त्यांच्या मागण्या। प्रशांत पाटील पाटण तालुका शेतकरी संघाचे अध्यक्ष आणि शिवांजली ठेवीदार समितीचा अध्यक्ष। गेले 17 महिने आम्ही या शिवांजली पतसंस्थेच्या घोटाळ्याबरोबर आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी दाद मागतोय, पण आज अखेर जेव्हा कुठली ठोस कारवाई झाली नाही, हा एक आमचा मुद्दा आहे। दुसरा, मोरणा गुरेघर धरणाचं काम आहे, ते गेले कित्येक वर्ष रखडले, किती पाणी आल्याशिवाय भागाचा विकास होणार नाही आणि ते तातडीनं काम सुरू करावं। तालुके आणि पूर्ण वीज मोफत द्यावी, शेतीमाल निर्यातमुक्त करावा पूर्ण, आणि वन्य प्राण्यांचा जो आतोनात दुर्गुत चालला आहे गेल्या 5 वर्षात, तो त्याच्यावर वन खात्यानं ताबडतोब ॲक्शन घेऊन उपाययोजना योजना यासाठी आम्ही आज इथं सनदशीर मार्गानं अन्यथा सत्याग्रह करतोय। प्रशासन जर 15 दिवसात येते जर औषधं मागण्या जर मान्य नाही केल्या तर आम्ही मागतोय नंतर गांधीजींचा मार्ग सोडून रणजित नाना पाटलांचा मार्ग आम्हाला अवलंबावा याची दखल घेऊ। माझे नाव सीता रामचंद्र डोंगरे, राहणार मरळी। मी आज विधवा बाय आहे। माझे सर्व त्या पैशावर चालत होतं। माझी 4 ऑपरेशन झाले। माझा खर्च त्याच्यावर चालत होता। आज तागायतपर्यंत त्यांनी एक पै दिलेली नाही। एवढे पैसे तिथे ठेवलेले आहेत, ते मला मिळणं गरजेचं आहे। आजार खात्या बायांनी कुठे जायचं, कष्ट करायला होतच नाही। एवढे पैसे माझे मला मिळले पाहिजे आणि ह्याच्यावर कारवाई चांगली कडीकोट झाली पाहिजे। गणपत शामराव शिर्के, आडूळ पैलवान। मी माझा व्यवसाय शेती आहे। मी आयुष्यभर रुपया साठवून त्या शिवांजली पतसंस्थेत पैसे ठेवले, पण ह्या भाड्याने 15 महिने झाला आता माझे एफड्या डबल झालेत आहे, तरी बी आता माझ्याकडे 1 रुपया नाही। ह्या माझी आता बायको आजारी आहे, तिला कॅन्सरचा आजार झालेला आहे काय, आणि त्या पैशात आता माझ्याकडे पैसे नसल्यामुळं ह्या भाड्यांच्याकडे मी जाऊन 4-5दा गेलो, पैसे द्या संस्थापक चेअरमनला मी विचारलं, तर ते म्हटलं तर तुम्हाला 4 दिवसात देतो, 4 दिवसात देतो ना। परत त्यांनी 4थ्या दिवशी मी गेलो तर बँकेला शिल लागलं होतं। आता मी ह्या परिस्थितीत काय करणार। मी सरदेवराव शिर्के, राहणार आडूळ, शिवांजली पतसंस्था कृती समितीचा सदस्य या नात्यानं मी व्यक्त करत आहे। म्हणूनच या ठिकाणी ह्या ज्या वेगवेगळ्या पाटण तालुक्यामध्ये असणाऱ्या ज्या पतसंस्था आहेत, त्या पतसंस्थांचा फार मोठ्या प्रमाणात घोटाळा सुरू झालेला आहे आणि अद्याप कोणत्याही पतसंस्थेवर म्हणावी अशी कारवाई झालेली नाही। त्यामुळं अनेक पतसंस्था अशा पद्धतीनं जाण्याच्या मार्गावरती आहेत आणि या पतसंस्थेमध्ये ठेवलेले जे ठेवीदार आहेत, हे सर्व ठेवीदार बहुतांशी बरेचसे शेतकरी आहेत किंवा भाजीपाल्याचा व्यापार करून पैसे भरलेली लोक आहेत किंवा काही विधवा स्त्री आहेत, त्यांचे पैसे आहेत। अशा अनेक लोकांचे या ठिकाणी ठेवी आहेत आणि या ठेवीला सर्वस्व जबाबदार त्या ठिकाणचं असणारं संपूर्ण जे संचालक मंडळ आहे, हे संचालक मंडळ याला पूर्णपणे जबाबदार आहे आणि या लोकांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे यामध्ये असणारे काही जे व्यक्ती आहेत, त्यांच्यावरती कोर्टानं आरोप म्हणजे गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना फरार घोषित केलेले आहेत। अद्याप हे आरोपी या लोकांना खात्याला सापडत नाहीत, पोलीस खात्याला, तरी त्याचा तपास होऊन त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे हे जे असणारे ठेवीदार आहेत, त्या ठेवीदारांना वेळेत रक्कम मिळणं गरजेचं आहे। यामध्ये काही असे ठेवीदार आहेत, उदाहरणार्थ दत्तात्रय बंडू देसाई यांची ठेव असल्यामुळं या व्यक्ती त्या ठेवीपायी त्यांना अटॅक येऊन ही व्यक्ती मयत झालेली आहे। म्हणजे जर हे असे ठेवीदार जर मयत झाले किंवा संभाजी लोहारासारखा एक ठेवीदार आहे, त्याची संपूर्ण पेन्शन या शिवांजलीमध्ये होते, आज तो माणूस आजारी आहे, मग अशा लोकांना जर वेळेत पैसे नाही मिळाले तर या ठेवी ठेवणाऱ्यांचं काय होणार। आणि जर हे पैसे लवकर नाही मिळाले तर यामध्ये असणारे काही ठेवीदार स्वतः आत्मदहनाचा प्रयत्न करणार आहेत। अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी या ठेवीदारांनी माझ्याकडे व्यक्त केलेल्या आहेत। त्याच भावना मी इथं व्यक्त करत आहे आणि या सर्वांना न्याय मिळावा ही अपेक्षा आहे।